आता आपण बघूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। राज्यात जूनपासून कोसळणारा मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती कायम। जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। नाशिकच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती नितीन खर्जूल यांच्यासह दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला। नाशिकच्या बोरेया पार्क परिसरातली घटना। 10वीत 100% मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूरमधले। राज्यात एकूण 187 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, त्यापैकी तब्बल 123 विद्यार्थी लातूरमधले। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली। बियाणं रासायनिक खतांच्या खरेदीसाठी पैसे हवे म्हणून शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीवर भर। कोल्हापूरची पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात। पंचगंगेला जलपर्णीने व्यापलं। जलचरही धोक्यात। नदीकाठच्या गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। वर्ध्याच्या नंदुरी परिसराला वादळाचा तडाखा। विजेच्या तारा खांब कोसळल्यानं मोठं नुकसान। घरातील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये तापमानाचा पारा 47 अंशांच्या पार। चंद्रपूरचं तापमान 44.8 तर ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे 1754 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका। मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात नदी तलावातील पाणी साठ्यात घट। दवंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचं ग्रामपंचायतीचं आवाहन।